नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी तुम्ही याच नावाचा आपला ग्रुप आहे टेलिग्रामवर, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक वापरू शकता. तसेच फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तोही फॉलो करू शकता. आता कोविड-19च्या ज्या केसेस आहेत तिच्यामध्ये भारत जगातल्या पहिल्या 10 देशांमध्ये आलेला आहे आणि आत्तापर्यंतच्या हायेस्ट ज्या केसेस आहेत, सिंगल डे हायेस्ट, तर तो वाढतच जातो आहे आपला. काल आपण बघितलं होतं 6,700 समथिंग, तर आता हा झालेला आहे 797. ओके, तर एकंदर भारतातल्या केसेस आहेत 1,38,482. हे आतापर्यंत संसर्ग झालेल्या लोकांची संख्या असते. याच्यामधून रिकव्हरी पण खूप चांगली आहे. जी रिकव्हरी आहे आपल्याकडं ती जवळपास 57,605 आहे आणि ॲक्टिव्ह केसेस 76,878 आहेत भारतामध्ये. डेथ टोल जो आहे त्यांनी 4,000 क्रॉस केलेला आहे. ओके, म्हणजे एकंदरीतच जी परिस्थिती आहे ती परिस्थिती खूप काही चांगली नाही आहे आणि भारताने इराणला सरपास केलेला आहे. इराणमध्ये 1,35,701 केसेस होत्या आणि भारताचा आकडा त्याच्या पुढे गेल्यामुळे आता 10व्या नंबरवर भारत आहे. आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचा जो काही रोजचा वाटा उचलला जातो तो महाराष्ट्राद्वारे जवळपास 3,041. ह्या पण महाराष्ट्रातल्या एका दिवसातल्या सर्वात जास्त केसेस आहे आतापर्यंतच्या. महाराष्ट्राने 50,000चा टप्पा क्रॉस केलेला आहे. महाराष्ट्राचा एकंदरच कोविड-19 पेशंटची संख्या 50,231 आहे. आणि या सगळ्याचा विचार करता जरी आता एक आहे की आपल्यावर दुसरं एक प्रेशर आहे की आपली इकॉनॉमी, आपली जी अर्थव्यवस्था आहे ती पण आपल्याला सांभाळायची आहे. या इकॉनॉमीला परत रुळावर आणण्यासाठी काही रिलॅक्सेशन आपल्याला दिले जात आहेत. पण हे करत असताना तुम्ही घराबाहेर पडत असताना स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्या. हे खूप गरजेचं आहे, कारण एकंदरीतच हा जो विळखा आहे हा मोठ्या प्रमाणावर वाढत जातो आहे आणि जोपर्यंत सगळ्या गोष्टी नॉर्मल होतील तोपर्यंत काळजी घेणं फार गरजेचं आहे. आता जर तुम्ही बघितलं की फॅक्ट चेकमध्ये याच्यात दुसरा एक मुद्दा आहे की टोटल ज्या काही कोविड-19च्या केसेस आहेत आतापर्यंतच्या पॉझिटिव्ह केसेस, तिच्यात भारत 10व्या क्रमांकावर. पण दिवसाला ॲव्हरेज किती केसेस भारतामध्ये येतात किंवा पूर्ण जगात, तर त्याचा जर विचार केला तर भारत जगात 4 नंबरवर आहे. 1 नंबरवर US, 2 नंबरवर ब्राझील, 3 नंबरवर रशिया, 4 नंबरवर भारत. US मध्ये रोज ॲव्हरेज किमान सरासरी 22,113 एवढ्या केसेस समोर येत असतात. त्याच्यानंतर ब्राझीलमध्ये 16,270. ब्राझील हे नवीन EV सेंटर म्हटलं जातं आहे कोविड-19च्या बाबतीत. पण आता कसं असतं की ह्या रोज गोष्टी बदलत असतात, त्याच्यामुळे अशा न्यूज आपण शक्यतोवर घेत नाही. कारण आज ब्राझील आहे, उद्या अजून दुसरा कुठला देश आहे. जर टिपिकल परीक्षेसाठीचा फॅक्ट्स असेल तर तो आपण कोविडमधला उचलू. रशिया 3 नंबरवर आहे आणि भारत जो आहे तो 4 नंबरवर आहे. भारताचा जो ॲव्हरेज आहे तो 5,828 आणि पर्सेंटेज ऑफ शेअर जो आहे तो 6% आहे. तर एकंदरीतच ही जी परिस्थिती आहे याच्यामधून आपल्याला बाहेर पडायचं आहे. महाराष्ट्राच्या एका दिवसातल्या सर्वात जास्त केसेस 3,041 आणि एकंदर ॲक्टिव्ह केसेस 33,988 आहेत. रिकव्हरी 14,600 आहे महाराष्ट्रातली. डेथ 1,635 आहे. एकूण 35 जिल्हे जे आहेत त्यां अफेक्टेड आहेत. तर महाराष्ट्रात मुंबईचा जो वाटा आहे तो 1,725, 56.2. म्हणजे मुंबईतली परिस्थिती खरंच खूप खराब आहे. आजपासून डोमेस्टिक ज्या काही एअर ट्रॅव्हल आहे त्याला सुरुवात होते. भारताअंतर्गतची विमान वाहतूक ती सुरुवात होते आणि हे असताना काही नियम समोर आहेत. हेल्थ मिनिस्ट्रीच्या गाईडलाईन्स आहेत. आता आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय दोघांसाठी इंटरनॅशनल एअरवेजसाठी काय दिलेलं आहे, मग इंटरनॅशनल अरायव्हल्स, मग ते एअरचे असू देत, लँडचे असू देत आणि सीचे असू देत, तुम्ही जहाजातून या, जमिनीने या किंवा हवेतून या. तर एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुम्हाला 7 दिवस इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करावं लागेल. तुम्ही आल्यानंतर 7 दिवस तुम्हाला इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन कंपल्सरी आहे आणि ते पेड आहे, त्याचे पैसे तुम्हाला द्यावे लागतील. त्याच्यानंतर 7 दिवस तुम्हाला घरात क्वारंटाईन राहावं लागेल. त्याच्यानंतर या संबंधीची सेल्फ डिक्लेरेशनचा फॉर्म जो आहे तो तुम्ही भरून देणं गरजेचं आहे. 14 दिवसाचं होम क्वारंटाईन तुम्हाला मिळू शकतं. म्हणजे हे जे 7 दिवस तुम्हाला इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन आहे याच्याऐवजी बाबा मी घरातच राहतो 14 दिवस, तर हे कधी मिळू शकतं, तर डिस्ट्रेस, प्रेग्नन्सी, फॅमिली मेंबरची डेथ झालेली आहे, सिरियस इलनेस आहे, पॅरेंट्सचा काही इश्यू आहे किंवा 10 वर्षापेक्षा कमी मुलं आहेत, तर अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या असल्या तर त्या केसमध्ये तुम्हाला घरी 14 दिवसासाठी क्वारंटाईन होता येईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट की आरोग्य सेतू ॲप तुम्हाला कंपल्सरी आहे.
ओके. आरोग्य सेतू ॲपचा आपल्याला लेक्चर बनलेलं आहे, ते तुम्ही बघून घ्या. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे की कॉमन गाईडलाईन्स काय आहेत. कॉमन गाईडलाईन्समध्ये आरोग्य सेतू तुम्हाला वापरायचा आहे. असिम्प्टोमॅटिक पेशंट्सलाच प्रवास करता येईल, ज्यांना लक्षणं नाही आहेत कोविड-19ची. त्याच्यानंतर तुम्हाला मास्क गरजेचा आहे, तो कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर हँड हायजीन जे काही आहे ते गरजेचं आहे. कंपल्सरी स्क्रीनिंग तुम्हाला एक्झिट पॉईंट्सवर गरजेची आहे. आणि जर तुम्हाला सिम्प्टोमॅटिक वाटलं की एखादा पेशंट आला आणि त्याच्यात सिम्प्टम आहेत, तर त्याला हेल्थ फॅसिलिटीमध्ये नेण्यात येईल तिथल्या जवळच्या. त्याच्यानंतर मॉडरेट सिम्प्टम असले किंवा सिव्हिअर सिम्प्टम्स असले तर त्या केसमध्ये डेडिकेटेड ज्या काही कोविड-19 फॅसिलिटीज आहेत तिथं तुम्हाला नेण्यात येईल. म्हणजे बघा, जर तुम्हाला टिपिकल सिम्प्टम दिसले तर कुठल्याही नियरेस्ट हेल्थ फॅसिलिटी, एखादं गव्हर्नमेंट हॉस्पिटल तिथं घेऊन जातील. पण जर तुमचे सिम्प्टम्स मॉडरेट किंवा सिव्हिअर असले तर तुम्हाला डेडिकेटेड कोविड-19 म्हणजे फक्त एक्सक्लुझिव्हली कोविड-19साठीच्या याच्यासाठी नेण्यात येईल. त्याच्यानंतर 14 दिवसांचं जे काही क्वारंटाईन आहे, तर त्याच्याकरता तुम्हाला जर सिम्प्टम्स डेव्हलप झाले तर तुम्हाला इन्फॉर्म करायचं आहे 14 दिवसाचे क्वारंटाईन करता. डोमेस्टिक एअर ट्रॅव्हल जे काही आहे, डोमेस्टिक ट्रॅव्हल भारतातल्या भारतात तुम्ही ट्रेननी, विमानानी, त्याच्यानंतर बसनी जर प्रवास करत असाल तर तिच्यामध्ये जे असिम्प्टोमॅटिक असतील त्यांना घरी जाऊ देण्यात येईल आणि सेल्फ मॉनिटर करावं लागेल 14 दिवसांसाठी. तर हे लक्षात ठेवा. आता डोमेस्टिक ट्रॅव्हलसाठी हेल्थ मिनिस्ट्रीनी कंपल्सरी क्वारंटाईन वगैरे असला प्रकार केलेला नाही, तो इंटरनॅशनलसाठी आहे, ते लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हाँगकाँगमध्ये लोकांनी रॅली काढलेली आहे. चायना नवीन कायदा जो घेऊन येतो आहे, नवीन सिक्युरिटी लेजिस्लेशन, तिच्यामध्ये इंटेलिजन्स एजन्सी स्थापन करण्यासंबंधी पण चायनाने म्हटलेलं आहे. तर तो कायदा अस्तित्वात आला तर आपण ते बघूयात. आणि हे हाँगकाँगवाले रस्त्यावर उतरलेले आहेत. हाँगकाँग घरात कमी रस्त्यावर जास्त असतं बघा, हा ना. तर त्याचं सगळं श्रेय चीनला जातं. आणि त्यांनी हाँगकाँगमध्ये हे जे लोक आता रस्त्यावर उतरले आहेत त्यांची मागणी एवढीच आहे की हाँगकाँग इंडिपेंडन्स, आम्हाला स्वतंत्रता, हा एकमेव मार्ग आहे की हिच्यातून सगळं जे काही आहे बाहेर पडण्यासाठी. तर आता बघूयात येत्या काळात काय होतं. आणि चीनसारखा देश आहे तो सुट्टी देत नसतो. आणि याच्यामध्ये आता US ला एक स्कोप भेटलेला आहे. US ने म्हटलेलं आहे की चायनाची नवीन नॅशनल सिक्युरिटी लेजिस्लेशन जे असेल तिच्यामुळे तुमच्यावर सँक्शन्स येऊ शकतात, निर्बंध लादले जाऊ शकतात. अमेरिकेला आता चायनाच्या बाबतीमध्ये जो स्कोप भेटेल तो अमेरिका घेणार आहे. डार्क नेट नावाची किंवा डार्क वेब नावाची आपण चर्चा केली होती काल. तर हा त्याचा स्क्रीनशॉट आहे बघा तिथला, की कसं दिसतं डार्क वेबवर. तर याचा एक सेपरेट लेक्चर मी घेईल. परत नव्याने 2000 आधार कार्डचा डेटा 1800 मिलियन आणि 1800 मिलियन इंडियन्स त्यांचा डेटा याच्यावर अवेलेबल आहे. आणि राईट टू प्रायव्हसी आर्टिकल 21 याचं हनन होतं आहे. आणि एकंदरच वेगवेगळ्या संस्थांकडे तुम्ही जो डेटा देत असतात तो मिसयूज केला जातो. साधी गोष्ट आहे, तुम्ही मोबाईलमध्ये कुठलंही ॲप डाउनलोड करा, ते ॲप डाउनलोड करताना ते तुम्हाला ईमेल ID विचारतं, तुमचा मोबाईल नंबर, कितीतरी गोष्टी तुम्ही सहज देऊन टाकता. प्लस ते तुम्हाला विचारत अलाउ, म्हणजे तुमच्या मोबाईलचा असेस, कॉन्टॅक्टचा असेस, गॅलरीचा असेस, याच्याबद्दल विचारत असतं. आपण पटापट अलाव करतो त्याला आणि तो सगळा ॲसेस तिकडे जातो. म्हणजे मधल्या काळामध्ये जे काही रोबोज होते चायनीज कंपन्यांनी बनवलेले, US आणि तिकडं, त्याच्यावर पण बंदी आणण्यात आली होती. कारण ते रोबो जे होते ते काय करायचे, पूर्ण त्या घराचा जो मॅप आहे तर त्याचं जे काही चित्रण आणि त्या सगळ्या गोष्टी आहेत ते बनवणाऱ्या कंपनीकडे जात होतं. असे बरेचसे इश्यू आहेत. आणि एकंदरच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि त्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत हे महत्त्वाचं आहे. आणि प्रायव्हसी ऑफ ह्युमन बिंग, त्याचे फंडामेंटल राईट्स. आता बघा, शेतकऱ्यांसंबंधी, शेतीसंबंधी अशी कुठलीही परीक्षा नाही ज्याच्यात प्रश्न विचारले जात नाहीत. तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात. राज्यसेवा इंटरव्ह्यू असू देत, कंबाईनचा इंटरव्ह्यू असू दे, UPSCचा इंटरव्ह्यू असू दे. एकंदर शेतकऱ्यांची परिस्थिती चांगली झाली पाहिजे, त्याच्याकरता काय केलं पाहिजे. आता ही एक न्यूज आपण ऑलरेडी बघितली आहे. राजीव गांधी किसान न्याय योजना छत्तीसगडनी सुरू केलेली आहे. आणि हिच्यामध्ये 10,000 ते 13,000 पर एकर एवढा जे काही आहे की डायरेक्ट बेनिफिट टू फार्मर्स दिलं जाणार आहे. आणि ह्या सगळ्या याच्याकरता भारत सरकारची, केंद्र सरकारची PM किसान स्कीम आहे, ज्याच्यात 6,000 दिले जातात शेतकऱ्यांना, हा ना, ज्यांच्याकडे 5 एकरपेक्षा कमी जागा आहेत त्यांच्यासाठी. ओके, तर हे MCQसाठी लक्षात ठेवा. ओके. त्याच्यानंतर तेलंगणा, ओडिसा, आंध्र प्रदेश यांच्या रायतू बंधू असेल तेलंगणाची, ओडिसाची कालिया असेल, तर या ऑलरेडी स्कीम्स आहेत. आपण स्पॉटलाईट इयरबुकमध्ये कव्हर केलेलं आहे. स्पॉटलाईट इयरबुकचे सगळं रिव्हिजन लेक्चर्स मी टाकलेले आहेत. त्याच्याबरोबर त्याची PDF पण रिलीज केलेली आहे. तर ते आपल्या टेलिग्रामवर पण आहे. तर तिथून तुम्हाला ज्या लोकांना हवी असेल त्यांनी डाउनलोड करा आणि ती बघा. ओके. तर ह्या सगळ्या याच्यामध्ये
आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की फक्त डायरेक्ट बेनिफिट देणं काही गरजेचं नाही आहे, त्याच्या पलीकडे जाऊन गोष्टी करणं. जसं मिनिमम सपोर्ट प्राईस आहे, तर मिनिमम सपोर्ट प्राईस जी आहे सेंटरने फिक्स केली होती जवळपास 1.5 टाइम्स ऑफ कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. स्वामीनाथन आयोग आहे की 1.5 तुम्ही दिली पाहिजे, पण ते आतापर्यंत लागू झालं नाही. बऱ्याचशा स्टेटनी प्रयत्नसुद्धा केले होते, छत्तीसगड असेल, UP असेल, हरियाणा असेल, पण त्याच्यावर खूप काही प्रॉपरली गोष्टी झाल्या नाहीत. मग आता ह्या सगळ्या याच्यामध्ये काय करणं गरजेचं असतं बघा, तर काही बेसिक गोष्टी आहे की आपण काय केलं पाहिजे. एकतर जी ॲग्रिकल्चर सेक्टर जे आहे त्याच्यामध्ये लँड रेकॉर्ड जे आहेत ते खूपच मेसी आहेत, खूप प्रॉपरली लँड रेकॉर्ड नाही, तर ते नीट करणं. त्याच्यानंतर अनसायंटिफिक आणि अनसस्टेनेबल क्रॉप पॅटर्न्स, जे काही क्रॉपचे पॅटर्न आहेत ते खूप सस्टेनेबल नाही आहेत आणि सायंटिफिक विचार त्याच्यामध्ये केला जात नाही, तर ह्या गोष्टी पण आपल्याला बदलाव्या लागतील. आपल्याला शेतकऱ्यांमध्ये अवेअरनेस आणावी लागेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे, जसं पंजाब हरियाणाने केलं की तुम्ही आता राईस नका लावू, तुम्ही दुसरीकडे कापूस लावा वगैरे, तर त्या केसमध्ये शेतकऱ्यांनी ते ऐकलेलं आहे आणि खरीपमध्ये आता कापसाचं क्षेत्र तिथलं वाढणार आहे, कारण मजुरांचा प्रॉब्लेम आणि सगळ्याच गोष्टींचा विचार. त्याच्यानंतर मार्केट लिंकेजेस जे काही आहे फार्मरचे, आणि याच्यामध्ये मिडलमॅन जो असतो, दलाल जो असतो, तो एक्सप्लॉईट करतो शेतकऱ्यांना. म्हणजे तुम्ही आज विचार करू शकता, जे लोक शेतकरी असतील, जे आता आपल्या स्पॉटलाईटवर जेवढे शेतकरी विद्यार्थी आहेत त्यांना माहीत आहे की ते शेतातला माल किती रुपयाला विकतात आणि तोच आपल्याला किती रुपयात विकत मिळतो. म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी, म्हणजे जर इथं भाजीपाला घ्यायचा आला तर किमान 80 रुपये किलो भाजीपाला आहे, आणि हाच 80 रुपये किलोचा भाजीपाला शेतकऱ्याला किती रुपयात पडतो. तर याचा जर विचार केला तर हे खूप चक्रवणारं गणित आहे, कारण याच्यामध्ये मिडलमॅन आणि व्यापारी हे दोन जणं एकदम तुपात असतात आणि बाकी सगळं जे काही शेतकऱ्याचा हात पाय आणि डोकं जे असतं ते मुसळात असतं. त्याच्यानंतर ॲड्व्होकेट इरिगेशन, आता सिंचन व्यवस्थापन आपल्याकडे प्रॉपर नाही. त्याच्यानंतर ॲडॉप्टेशन ऑफ टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर व्हायला पाहिजे, तो आपल्याकडे होत नाही. त्याचं पण एक रिझन आहे, आपल्याकडचे जे शेतकरी आहेत ते मोठ्या प्रमाणावर स्मॉल आणि मार्जिनल आहेत. आपल्याकडची शेती फार छोटी छोटी आहे, कारण लोकसंख्या आणि ते सगळा गणित विचार केलं तर मग त्याच्यामुळे टेक्नॉलॉजी खूप वापरली जात नाही आपल्याकडं. तेही एक रिझन आहे, कारण एवढ्या छोट्या शेतासाठी कोण करणार, घरीच करूयात. कॉन्फ्लिक्ट विथ वाईल्ड लाईफ, आणि बऱ्याचदा जे काही वन्यजीव आहेत ते, म्हणजे असा जे ओडिसा वगैरे केरला गिरला, तर तिकडं हत्ती आणि त्या सगळ्या गोष्टींमुळे बराचसा इश्यू होतो, माकड हे करतात. त्याच्यानंतर चेंजिंग वेदर आहे ना, दिवसेंदिवस वातावरण, जे काही क्लायमेट पॅटर्न्स आहेत ते बदलत आहेत. आता इथं हे जेवढे मुद्दे आहेत, हे मुद्दे सरळ तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये सांगू शकता, हे मुद्दे सरळ UPSC मेन्समध्ये लिहू शकता. हे त्याच्याकरताच महत्त्वाचं आहे की मुद्देसूदपणा काय असतो. तर असे टिपिकल एक एक मुद्दा घेऊन जर तुम्ही एक्सप्लेन केलं तर तुम्हाला खूप चांगले मार्क्स मिळतात आणि एकंदरच तुमचं जे काही इम्प्रेशन असतं ते खूप चांगल्या पद्धतीने जातं. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे राजभवनाला स्वतंत्र आस्थापना असण्याबद्दल माजी राज्यपालांची मतं बघूयात. आपण काल बघितलं होतं की आपल्या राजभवनाने तशी मागणी केलेली आहे की आम्हाला स्वतंत्र नेमणुका करण्याचे अधिकार असावेत वगैरे. सुशीलकुमार शिंदेजी जे आहेत, माजी राज्यपाल होते आंध्र प्रदेशचे, त्यांनी म्हटलेलं आहे की साधारणतः राजभवनातल्या कर्मचाऱ्यांच्या नेमणुका आणि त्यांच्या वेतनाची व्यवस्था ही राज्य सरकारच्या अर्थसंकल्पातून केली जाते. राम नाईक हे माजी राज्यपाल आहेत उत्तर प्रदेशचे, त्यांनी म्हटलं होतं की सरकारी अधिकारीच राजभवनामध्ये प्रतिनियुक्तीने येतात, राज्यपालांची पसंती महत्त्वाची असते. म्हणजे राज्यपालांना न विचारता सहसा सरकार अधिकाऱ्यांची नियुक्ती करत नाही. म्हणजे ती लिस्ट दिली जाते की कोण असलं पाहिजे वगैरे, आणि त्या पद्धतीने. याचं रिझन असं आहे, भारतीय ब्युरोक्रेसी जी आहे ती कमिटेड ब्युरोक्रेसी आहे, आणि कमिटेड ब्युरोक्रेसीमध्ये ह्या गोष्टी होतात. जसं US पण कमिटेड ब्युरोक्रेसीचं एक्झाम्पल आहे. ओके, आपल्याला न्यूट्रल ब्युरोक्रेसी हवी असते, पण हे आपल्याकडे चालतात अशा गोष्टी. त्याच्यानंतर राजभवनाप्रमाणे राष्ट्रपती भवनात पण तशीच अवस्था, म्हणजे व्यवस्था आहे, आणि सरकारच करत असतं. वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी, आता ही जी इन्स्टिट्यूट आहे, या इन्स्टिट्यूटवर बरेच हे होत आहेत आरोप प्रत्यारोप की या प्रयोगशाळेमधून कोविड-19चा विषाणू जो आहे, नोव्हेल करोना व्हायरस, तो सुटला होता आणि त्याच्यामुळंच सगळं झालेलं आहे. परंतु याचे जे संचालक आहे वँग यानगी यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की डोनाल्ड ट्रम्प जे काही सांगतायत ते कपोलकल्पित आहे, असं काही एक झालेलं नाही. पण एवढं एक लक्षात ठेवा, ही इन्स्टिट्यूट एक खूप चर्चेमध्ये आहे, वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी, तेवढं एक लक्षात ठेवा, दॅट्स इट. त्याच्यानंतर प्रदूषित हवा दरवर्षी जगात 70 लाख जणांचा बळी घेत असते बघा. आणि कोविड-19नी आतापर्यंत 25 मेपर्यंत 3,43,800 लोकांच्या बळींची संख्या घेतलेली आहे. परंतु काय असतं ना की कोविड-19मुळे जे काही आहे की ते थैमान आणि सगळ्या दूर ते पेशंट्स, आणि त्याच्यामुळे आपल्याला ते लक्ष वेधून घेतं.
पण प्रदूषित हवेमुळे जी लोक मरत असतात ती थोडी हळूहळू मरतात. आणि ते अशी एकदम झपाट्याने मरत नाही, एखाद्या ठिकाणी 50 लोक मेले तसं होत नाही आणि तिच्यामुळे ते लक्षात येत नाही. परंतु दरवर्षी प्रदूषित हवेमुळे 70 लाखापर्यंत लोकांचा मृत्यू होतो. सेम गोष्ट एक मधल्या काळामध्ये बरीच वर्ष आली आता त्याला, हिंदूमध्ये एक खूप चांगलं आर्टिकल होतं, APJ अब्दुल कलाम यांनी ते लिहिलं होतं. आणि तिच्यामध्ये न्यूक्लिअर एनर्जीबद्दल होतं की बऱ्याच ठिकाणी भारतामध्ये त्याला विरोध होत होता, न्यूक्लिअर एनर्जीची सेफ्टी सिक्युरिटी. आणि तिच्यामध्ये त्यांनी मग हे केलं होतं की आजपर्यंत जगात किती न्यूक्लिअर ॲक्सिडेंट झालेले आहेत, तिच्यामध्ये किती डेथ झालेले आहेत. आणि दुसरीकडे जे होतं की रोज रेल्वेच्या अपघातामध्ये, विमानाच्या अपघातामध्ये, हा ना, ते तिकडं पाकिस्तानमध्ये विमान पडलं आहे बघा, हां, लगेच 60 लोक. म्हणजे की त्या गोष्टी ज्या असेल तर त्या आपण ॲक्सिडेंट म्हणून बघतो त्याच्याकडं की हा ठीक आहे, इट्स ओके, हे चालतं. पण त्यांची जर वर्षाकाठी तुम्ही संख्या बघितली की विमानं, रोड ॲक्सिडेंट्स, आता रोड ॲक्सिडेंट्स किती झाले बघा या मजुरांच्या बाबतीमध्ये. मजुरांचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होतो आहे, अजून पण त्याच्यावर खूप प्रॉपर सोल्युशन निघालेलं नाही आहे. आणि हे जे सगळे ॲक्सिडेंट्स आहेत वर्षाकाठी, तर त्याचं आणि न्यूक्लिअर याच्यामधून होणाऱ्या डेथचं प्रमाण हे निग्लिजिबल होतं एकदमच. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात तर ते आपण जर बघितल्या तर आपलं जे प्रदूषित हवामान आहे ते आपल्याला चांगलं करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर हे एक टोसिलीझुमाब नावाचं औषध आहे बघा, पुणे महानगरपालिकेकडून 25 गंभीर रुग्णांवर याची चाचणी करण्यात येणार आहे. टोसिलीझुमाब नावाचं औषध जे काही आहे तर ते ब्रँड नेम त्याचा आहे ॲक्टर्मा. आता हे ऑटो ह्युमन डिसीजमध्ये वापरलं जातं, जसं रुमेटाईड आर्थरायटिसमध्ये हे वापरलं जातं. कोविड-19मध्ये जे एक्स्ट्रीम इम्युन रिस्पॉन्स आहे जिच्यामध्ये इन्फेक्शनच्या अगेन्स्ट, म्हणजे सायटोकिन स्टॉर्म असं त्याला म्हटलं जातं. आणि ज्यावेळेस तुमची स्वतःची इम्युनिटी तुमच्या बॉडीच्या अगेन्स्ट काम करायला लागते ऑप्टो ह्युमन, त्या केसमध्ये मग मल्टी ऑर्गन फेल्युअर आणि त्या सगळ्या गोष्टी. तर याच्यामध्ये कोविड-19मध्ये मोठ्या प्रमाणावर जे काही परिस्थिती वाईट असणारे किंवा खूप सिरियस असणारे पेशंट्स आहेत तिच्यामध्ये हे वापरलं जातं आहे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे की याच्या एका डोसची किंमत जी आहे ती जवळपास 60,000 रुपये आहे. आता हा सगळा खर्च पुणे महानगरपालिका करणार आहे, परंतु प्रायव्हेट हॉस्पिटलचे जे बिलं तुम्हाला समोर दिसत आहेत की काही ठिकाणी असे प्रश्न आहेत की जर कोविड-19वर औषधच नाही मग बिल कसं वाढलं. आता याचा नक्कीच असा अर्थ नाही की प्रायव्हेट हॉस्पिटलला समर्थन आहे. प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये ह्या गोष्टी खूप कॉमन आहेत आपल्या इथं, कारण आपल्या इथं म्हणजे सगळ्या दूर मोकळीक आहे, जोपर्यंत खूप काही होत नाही तोपर्यंत आपण त्याचा विचार करत नाही, ही आपल्या इथली संस्कृती बनलेली आहे. प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये जे लोक अफोर्ड करू शकतील त्यांना हा डोस दिला जातो. याची किंमतच एका डोसची 60,000 आहे. म्हणून त्यांची जी बिलं होत आहेत 8 लाख 10 लाख तर ती तुमच्यासमोर आहेत. पण एखाद्या सामान्य माणसाची परवानगी घेऊनच त्या गोष्टी केल्या जातात. आणि बऱ्याच ठिकाणी मग प्रायव्हेट हॉस्पिटलनी मोठ्या प्रमाणावर लोकांना लुटण्याचं पण काम याच्यात केलेलं आहे की टेस्ट करणं, आहे ना, बऱ्याच ठिकाणी चुकीच्या पद्धतीने मेसेज जातो. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, परंतु हे एक औषध लक्षात ठेवा. टाळेबंदीवर गव्हर्नमेंटने आतापर्यंत काय काय केलं. 26 मार्च मदत जी होती, आर्थिक मदत, 15,000 कोटीची आर्थिक मदत आली होती. आपण ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या आहे, आपण एकदा पेपरमध्ये बरं आलं रिवाईज करतो आहे. 27 मार्चला RBIने रेपो दरात कपात केली होती आणि ती 0.75% होती. आता परिणामी 5.15वरून 4.40वर रेपो गेला. कर्जदारांना 3 महिने EMI लांबणीवर टाकण्याची मुभा देण्याचा निर्णय दिला होता, तो परत आता दिलेला आहे, एकूण 6 महिने झालेले आहेत. 17 मार्चला RBIने रिव्हर्स रेपोला 0.25% कमी केलं आणि रिव्हर्स रेपो हा 3.75 इतका झाला. 50,000 कोटी जे आहे तर 50,000 कोटीची विशेष रोकड तरलता सुविधा बँकेतर वित्तीय कंपन्या आणि सूक्ष्म वित्तीय कंपन्यांना दिली गेली होती. 12 मेला आत्मनिर्भर भारत 20 लाख कोटी रुपयांची जी काही रुपयांची योजना समोर आली. आणि 13 मे ते 17 मे या 5 दिवसांमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन या सलग 5 दिवस आत्मनिर्भर योजना काय आहे त्याचा तपशील देत होत्या. मोस्ट प्रॉब्ली आपण आज आत्मनिर्भर योजना जी आहे ती एकत्रित अभ्यास करूयात त्याचा. 22 मेला RBIने परत एकदा रेपो दरात 0.40% कपात केलेली आहे आणि रेपो दर जो आहे आता तो 3.75 इतका झाला. त्याच्यानंतर कर्जाचे हप्ते वसुलीसाठी परत 3 महिने ऑगस्ट 2020पर्यंत स्थगितीचा कर्जदारांना दिलासादायक निर्णय दिला. आता बघा, स्थगिती म्हणजे काय की हे सुट्टी दिली आहे बाबा की भरू नका असं नाही, 6 महिन्यांनी ते भरावंच लागेल तुम्हाला आणि त्याच्यावर बँक कर्ज घेणार एवढं नक्की. बँका इतक्या साध्या सोप्या नाहीत आपल्या. ज्योती कुमारी जी आहे, जी तुम्ही सोशल मीडियावरती गाजते आता, आणि तिने तिच्या वडिलांना 1300 किलोमीटर सायकलनी नेलेलं आहे की दिल्लीतलं गुरुग्राम ते बिहारमधलं दरभंगा असं 1300 किलोमीटरचं अंतर सायकलद्वारे पार केलेलं आहे. इन्क्रेडिबल इंडिया नावाची जी गोष्ट आहे ना ती हीच आहे
बऱ्याचदा आपल्याकडं जेंडर इक्विटी वगैरे अशा गोष्टी होतात आणि तिच्यामध्ये बऱ्याचदा की स्त्रियांसंबंधीचे जे काही कमेंट्स असतील किंवा मग कमी लेखणं वगैरे, तर त्याच्यासाठी एक चांगली केस स्टडी आहे की एक मुलगी काय करू शकते. आता ती 10वी आहे तिची, म्हणजे तिचं वय किती आहे आणि तिने काम कसं केलेलं आहे. 1300 किलोमीटर सायकलचा प्रवास, आणि हे झाल्यावर भारतीय सायकलिंग महासंघाने त्यांना चाचणीला बोलवलं होतं. जसं ते कंबालामधला कार्यकर्ता होता आपला उसेन बोल्टला फाट्यावर मारणारा, त्याला पण बोलवलं होतं, पण तो गेलेला नाही आहे. त्याचे टेक्निकल रिझन्स मी तुम्हाला तेव्हा सांगितले होते. ज्योती कुमारीने सुद्धा 10वीच्या परीक्षेवर फोकस करायचा आहे म्हणून तर तो प्रस्ताव नाकारलेला आहे. एवढं एक लक्षात ठेवा, जर ह्या सगळ्या याच्यात विचारलं गेलं तर ज्योती कुमारी 1300 किलोमीटर वडिलांना सायकलवरून घेऊन गेली. ओके, तर ते लक्षात ठेवा. कालचे जे प्रश्न आहे, गुंतवणुकीला आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने काय केलेलं आहे. 3 वर्षासाठी परवानगीची अट रद्द केली, 40,000 एकरची जागा दिलेली आहे. त्याच्यानंतर मित्र ही संकल्पना पण राबवली. तिन्ही गोष्टी बरोबर आहे. खुडोल जे आहे तर ते कुठल्या राज्यातल्या क्राऊड फंडिंग NGOनी उभी केलेली आहे. तर याचं उत्तर मणिपूर आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून मूर्ती बनवण्याच्या बंदीला किती काळ, तर 1 वर्ष है ना, शिथिल करण्यात आलेलं आहे. हिंदुस्थानी संगीतामध्ये 6 राग असतात. सायबर क्राईम ही जे आहे 2004 स्थापन झालं होतं ते नोडल एजन्सी CERT-IN. ओके, CERT-IN लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. कुठल्या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत येतं कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे, महाराष्ट्रातील राज्यपालांचा स्वेच्छानिधी आपण आधी किती होता आणि त्यात वाढ होऊन आता तो किती झालेला आहे. 10 लाखवरून 10 कोटी, 15 लाखावरून 10 कोटी, 25 लाखावरून 5 कोटी, 15 लाखावरून 5 कोटी. ओके, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न. त्याआधी काही लोकांनी आवाज येत नाही असं कमेंट केली होती. आवाज वाढवा. आवाज एकदम परफेक्ट आहे ना, कारण तो चेक ऑलरेडी आम्ही करत असतो. एखाद्या वेळेस असं होऊ शकतं की तुम्ही जे इन्स्ट्रुमेंट वापरताय त्याचा साऊंड कमी असेल. बऱ्याच मोबाईलचं असं होतं की त्याचा साऊंड खूपच कमी झालेला असतो है ना. माझ्याकडे पण एक मोबाईल आहे ज्याच्यावर लाऊड स्पीकर टाकल्याशिवाय समोरचा काय बोलतो ते कळत नाही. तर थोडं एकदा चेक करा दुसऱ्याच्या मोबाईलवरून, तर तो प्रॉब्लेम सॉर्ट आऊट होऊ शकतो. क्रीडा क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देणारं राज्य कुठलं. नागालँड, महाराष्ट्र, मिझोराम, गुजरात. युजेनिया शेरिओकार्पा ही झाडाची प्रजाती पश्चिम घाटातील कोणत्या राज्यात सापडली आहे. तामिळनाडू, महाराष्ट्र, केरळ, गुजरात. वन बेल्ट वन रोड ही संकल्पना कोणत्या देशाद्वारे अंमलात आणली जात आहे. भारत, चीन, अमेरिका, जपान. अयोग्य जोडी कुठली ती ओळखायच्यातली. ग्लँड आहेत आणि त्याच्यासमोर त्याचे हार्मोन्स आहेत. ओहरी इस्ट्रोजन, पॅनक्रियाज ॲड्रेलिन, पिट्युटरी ग्रोथ हार्मोन. तर याच्यापैकी अयोग्य जोडी कुठली ती ओळखायची आहे. स्पॉटलाईटला तुम्ही जो प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब